जर तुमचे मेटा ॲड्समध्ये पैसे गेले असतील आणि तुम्हाला वाटत असेल कुठेतरी काहीतरी चुकलं, तर सर्वप्रथम तुम्ही एकटे नाही. खूप बिझनेस ओनर्स एकच सांगतात, ऍड्स चालू केले पण एन्क्वायरी नाही. ऍड्स चालू केले, एजन्सीवर विश्वास ठेवला, पण एन्क्वायरी नाही, क्लॅरिटी नाही आणि शेवटी फ्रस्ट्रेशन. ही भावना खूप रिअल आहे आणि प्रॉब्लेम ॲड्समध्ये नाही, सिस्टममध्ये आहे. नमस्कार, मी सत्यजित. भीड बिनधास्त ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया आणि कॅम्पेन जवळून पाहताना मी बऱ्याच अशा केसेस पाहिल्या जिथे फेक प्रॉमिसेस करून मार्केटिंग एजन्सी बिझनेस ओनर्सला अक्षरशः लुटतात. आजचा व्हिडिओ ब्लेम करण्यासाठी नाही, जाग करण्यासाठी आहे. तुम्ही बिझनेस सुरू केला कारण तुमच्याकडे एक स्वप्न होतं. दुकान, सर्व्हिस, स्टार्टअप किंवा फॅमिलीचं नाव पुढे न्यायचं होतं. एक दिवस तुम्हाला वाटत तर मार्केटिंग करायला हवं, आणि तेव्हाच अनेक लोक अशा वर्ल्डमध्ये प्रवेश करतात जिथे शो जास्त पण क्लॅरिटी कमी. मी अनेक बिझनेस ओनर्सला भेटलो आहे. कोणी सॅव्हिंग्स घालून ऍड सुरू केले, कोणी लोन घेतला, कोणी लास्ट होप म्हणून एजन्सी हायर केली. सुरुवातीला मीटिंग्स, प्लॅन्स, प्रॉमिसेस. सर, लीड्स येतील, मॅम ग्रोथ गॅरंटी. महिने जातात, रिपोर्ट्स येतात पण एन्क्वायरी नाही, क्लिक्स दिसतात पण क्लायंट्स नाही, आणि क्वाइटली फ्रस्ट्रेशन सुरू होतं. बिझनेस ओनरसाठी पैसे म्हणजे फक्त नंबर नसतो, तो मेहनतीचा घाम असतो, कुटुंबाचा विश्वास असतो आणि कधी कधी शेवटची आशा असते. जेव्हा मार्केटिंग काम करत नाही तेव्हा नुकसान फक्त फायनान्शियल नसतं, इमोशनल असतं. हे का होतं? कारण मार्केटिंगच्या नावाखाली दोन जग आहेत. एक स्ट्रॅटेजी आणि ऑनेस्टीवर चालतं आणि दुसरं प्रॉमिसेस आणि कन्फ्युजनवर. गॅरंटीड लीड्स, इन्स्टंट रिझल्ट्स, स्केलिंग इन डेज. ऐकायला छान वाटतं, पण रियालिटी वेगळी असते. कॅम्पेन चालू असतो, रिपोर्ट्स येतात, नंबर्स दाखवले जातात, पण बिझनेस आउटकम दिसत नाही. फोकस रॉंग मेट्रिक्सवर, लाईक्स, रीच, इम्प्रेशन्स, पण रेव्हेन्यू कुठे? चला सरळ सांगतो, लोक का अडकतात. स्ट्रॅटेजी क्लिअर नसते, ऍड्स म्हणजे टूल आहे, प्लॅन नाही. ऑफर वीक असतो, कॉन्टॅक्टर्सने एन्क्वायरीज येत नाहीत. फॉलोअप सिस्टम नसतो, लीड येतो, इंटरेस्ट मरतो. टेस्टिंग होत नाही, ऍड्स म्हणजे एक्सपेरिमेंट आहे. कम्युनिकेशन गॅप, फुल पिक्चर समजत नाही. जर तुम्ही या सायकलमध्ये असाल, ऑनेस्टली ही तुमची चूक नाही, तुम्हाला सिस्टम एक्सप्लेन झालं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही जेन्युइन मार्केटर रिझल्ट गॅरंटी देत नाही. ते प्रोसेस एक्सप्लेन करतात, रिस्क सांगतात आणि नंबर्स दाखवतात. मार्केटिंग मॅजिक नाही, सिस्टम आहे. पुढच्या वेळी एजन्सी हायर करताना हे 3 प्रश्न नक्की विचारा. एक, ऍड अकाउंट ऍक्सेस मिळेल का? दुसरा, स्ट्रॅटेजी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन कराल का? आणि तिसरा, सक्सेस मेजर कसा करणार? उत्तर क्लिअर नसेल, पॉज करा आणि गरज पडली तर बिनधास्त भिडा. ते काही वाकडं करू शकत नाहीत. तुमचा बिझनेस आहे, तुमचा अधिकार आहे. डिजिटल मार्केटिंग चुकीचं नाही, चुकीचे एक्सपेक्टेशन्स प्रॉब्लेम आहेत. जेव्हा तुम्ही ऍड्सकडे क्विक फिक्स म्हणून नाही तर ग्रोथ सिस्टम म्हणून बघता, तेव्हा रिझल्ट्स बदलतात. राईट एक्सपेक्टेशन्स, ट्रान्सपॅरन्सी, प्रोसेस, गेम बदलतात. जर तुम्ही आज फ्रस्ट्रेटेड असाल तर हा एंड नाही, हा टर्निंग पॉईंट असू शकतो. नॉलेज तुम्हाला प्रोटेक्ट करतं आणि जागरूक बिझनेस ओनरला कोणीही लुटू शकत नाही. तुमच्या जवळचे कोणी या सिच्युएशनमध्ये असतील, हा व्हिडिओ शेअर करा. जर क्लॅरिटी हवी असेल, डिस्क्रिप्शनमधला फेसबुक लिंक किंवा व्हॉट्सअप लिंक वापरा. पण ऑनेस्टली डिस्कस करू. आणि रिअल ग्राउंड लेवल इन्साईटसाठी सबस्क्राईब करा भीड बिनधास्त चॅनलला. तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.